शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. स्वामी विवेकानंद विद्यालय, विष्णुनगर, प्राथमिक डोंबिवली शाळेचा 100% निकाल. विद्यार्थिनी कुमारी संस्कृती निलेश चव्हाण 96.40% गुणांनी शाळेत प्रथम. आमच्या शाळेचा अभिमान, गुणवत्तेचा नवा मान. शाळा मराठी, माझी शाळा मराठी. हे ब्रीदवाक्य ऐकून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर, माध्यमिक डोंबिवली मराठी शाळेतून प्रथम क्रमांक मिळविणारी आणि सातारा जिल्ह्यातील कवठे गावातील विद्यार्थिनी कुमार संस्कृती निलेश चव्हाण हिने पटकविले 96.40% गुण. डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा तिने रोवला आहे. आज आई वडिलांचे ते स्वप्न पूर्ण झाले. डोंबिवलीतील निलेश चव्हाण यांची कन्या संस्कृती हिने 10वीच्या परीक्षेत 96.40% गुण मिळवले. हा आनंदाचा क्षण आणि आईवडील एकदम चकित झाले. डोळ्यात आनंदाश्रू पाहून एक क्षण संस्कृतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने डोंबिवलीतच नव्हे तर देशभरात नाव मोठं करावं हे त्या पित्यात स्वप्न आहे. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. वृषाली रणजित जोशी उपस्थित होत्या. आई वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्कृतीने 10वीच्या परीक्षेत खूप मेहनत घेतली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता वर्षभर खूप अभ्यास केला. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शिकविले असे नगरसेविका वृषाली जोशी म्हणाल्या. यावेळी नगरसेविका वृषाली जोशी यांनी कुमारी संस्कृतीचा शालश्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार केला. माझ्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी काहीही कमी होऊन दिले नाही आणि आज मी माझ्या शाळेचे, आईवडिलांचे आणि नातेवाईकांचे नाव अभिमानाने उंच केले आहे, असे संस्कृती म्हणाली. प्रकट महाराष्ट्रचे संपादक रवींद्र जाधव कोतापकर, डोंबिवली प्रतिनिधी दिनेश हुमने आणि शाळेतील शिक्षक श्री. लक्ष्मण शिंदे यांनी संस्कृती हिच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिल्या. आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव, कोतापकर, डोंबिवली. प्रकट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रवींद्र जाधव. आज आपण आलो की नुकताच 10वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर पश्चिमची जी विद्यार्थिनी जिने आज डोंबिवलीमध्ये मान्यता शिल्पे मान्यता तुरा रोवलेला आहे. जिच्या वडील आज खाजगी कंपनीमध्ये काम करतात आणि घरकाम करते आणि अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थीने मेहनत घेऊन आज 96% मिळवून फक्त आईवडिलाचं नाव नाही आणि सातारा कवठे गावची सुकन्या जिचे काका मिलिटरीमध्ये सर्व्हिसला आहेत आणि जिने आपल्या आईवडिलांच्या नावाबरोबर आपल्या शाळेचं नावसुद्धा मोठं करण्याचं काम केलं आहे. तिने अभ्यास कसा केला, बरं शिक्षकांनी तिला कशा प्रकारे सहकार्य केलं ते आज आपण त्या शाळेचे शिक्षक, ज्या शाळेमध्ये शिकली ती विद्यार्थिनी आणि तिचे पालकसुद्धा आहेत. आपण सर्वप्रथम विद्यार्थीला विचारूया की तिला हे 96% कशा प्रकारे मिळाले. काय सांगशील, तुझं नाव सांग. मी संस्कृती चव्हाण. मी डोंबिवली येथे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर येथे शिकत होती. आत्ताच 10वीचा निकाल लागला. खूप छान टक्क्यांनी सारेच पास झाले. माझ्या शिक्षकांनी, माझ्या आईवडिलांनी, माझ्या क्लास टीचर साऱ्यांनी मला खूप मदत केली. वर्षभरात वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. खास गोष्ट म्हणजे माझ्या शाळेने स्कॉलर बॅच म्हणून एक असा गट तयार केलेला ज्यांना 90%च्या वर मिळतील अशी त्यांना खात्री होती आणि त्यांना तसे मार्क्स मिळाले देखील. साऱ्यांनाच खूप आनंद झालेला. माझे शाळेचे मुख्याध्यापक यांनी खास आमच्याकडे लक्ष देऊन त्या स्कॉलर बॅचमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी खूप मदत केली. काय कसा अभ्यास करायचा याकडे लक्ष देण्यात आलं. तसंच शिक्षकांनी प्रत्येक वेळी होणाऱ्या चुका अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची का तेही सांगितलं. त्यामुळे पेपरमध्ये काही चुका करायच्या नाही आहेत तेही लक्षात येऊ लागलं. वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांना जे बोर्डामध्ये पेपर तपासतात, जे तपासनीस म्हणून काम करतात त्यांना शाळेत बोलवण्यात आलेलं. तसेच पुढील काळात करिअर गायडन्ससाठी काय करता येईल यासाठी विविध शिक्षकांना बोलवण्यात आलं. त्यामुळे योग्य दृष्टिकोनाने अभ्यास करता आला.
तसेच प्रत्येक वर्षी शाळेत शिक्षक दिन साजरा केला जातो, तसा आमच्या ही शाळेत शिक्षक दिन साजरा केला गेला. खास गोष्ट म्हणजे शाळेत मला मुख्याध्यापक बनण्याची संधी मिळाली. केवळ एक उच्चपद नाही तर जबाबदाऱ्यांची माहिती आम्हाला तिथून मिळाली. आज माझ्या शाळेचे शिक्षकही इथे आलेले आहेत. सायन्स मला ते शिकवत होते. खूप छान रीतीने सारे जण मदतही करत होते. आज इथे म्हणजे एकदा बोलवल्यावरही ते लगेच आले, त्यामुळे असं तर वाटलं नाही की शिक्षक कुठे आम्हाला नाही म्हणत नाहीत. प्रत्येक गोष्टीत तेही मदत करतात. आईवडिलांचाही खूप जास्त सपोर्ट होता. कुठे काही कमी पडलं तर नक्की सांग असं तेही म्हणत होते. गावाला आजी म्हणजे आजोबा आजारी होते, त्यातही काका काकू साऱ्यांनी मदत केली. त्यामुळे खूप छान वाटलं. तुला भविष्यामध्ये वाटलं होतं की एवढे पर्सेंटेज मिळतील? म्हणजे वाटलं तर नव्हतं, पण शाळा नेहमीच प्रोत्साहन द्यायची की तुम्ही नक्की पुढे काहीतरी कराल. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना बोलवून आम्हाला सांगत असायचे की तुम्ही असंच यांच्याप्रमाणेच काहीतरी करा आणि आपल्याही शाळेचं, तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करा. त्या शाळेमध्ये तू कितवीपासून आहे? मी अगदी नर्सरीपासून आहे आणि या 10 ते 12 वर्षांच्या काळात खूप काही गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी मी शिकली आणि त्याचा पुढे फायदा होईल हे नक्कीच वाटतं. भविष्यात तुला कोण व्हायचं आहे? अजून काही ठरलेलं नाही, पण सायन्स स्ट्रीम एवढं तर ठरवलेलं आहे. सायन्स निवडायचं. तर तुमच्या शाळेच्या विद्यार्थिनीने आज एवढ्या शाखेमध्ये, एवढ्या तुमच्या ब्रँचेसमधून सर्वप्रथम 96% मिळून आज नाव मानाचा तुरा रोवलेला आहे. काय सांगाल विद्यार्थिनीबद्दल? मला सर्वप्रथम संस्कृतीचे खूप खूप अभिनंदन करायचं आहे. संस्कृतीचं हे म्हणतात लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तशी आम्हाला चुणूक ती 8वीपासूनच संस्कृती बाबतीत होती आणि त्यामुळं आम्हाला म्हणजे संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्थेमार्फत एक स्कॉलर बॅच चालवली जाते. या स्कॉलर बॅचमध्ये संस्कृतीचा समावेश झाला होता 9वीच्या मार्कांवरती आणि ह्या परीक्षा देता देता तिचे पेपर चेक करता करता तिचं प्रेझेंटेशन, तिचं लिहिणं, त्यानंतर शिक्षकांशी ज्या काही डाऊट्स असतील ते विचारणं, ह्या सगळ्या गोष्टींवरून आम्हाला अंदाज आला होता की संस्कृती हे उज्ज्वल यश प्राप्त करेल. तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिने भविष्यामध्ये चांगली प्रगती करावी असं मी राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व सहकारी शिक्षकवृंद यांच्या वतीने मी संस्कृतीला मनपूर्वक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. संस्कृतीचं नाव देतो का? नाव संस्कृतीचं. आज संस्कृतीने 96% मिळवले, त्याच्या पाठीमागे तुम्ही सुद्धा, तुमचा सुद्धा सहकार्य हात असेल, काय सांगाल? प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आई वडिलांचा सपोर्ट हा महत्त्वाचा असतोच. त्याप्रमाणे आम्ही तिला सतत सपोर्ट करत राहिलो. पण त्याच्याबरोबर शाळेनं दिलेलं तिला प्रोत्साहन प्लस क्लास टीचर जे ती जात होती तिथून भेटलेलं तिला प्रोत्साहन खूप मोलाचं राहणार आहे आणि त्यातूनच तिनं ते यश गवगवीत यश मिळवलं. त्याच्याबद्दल आम्ही तिचे कौतुक करतोय. वडिलांचे तुमचे कसे आशीर्वाद? तिने घेतलेली मेहनत ही शाळेतले शिक्षक व बाकीचे तिचे ट्युशनचे शिकवणारे शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली. तसेच आमचे घरचे, आमची आई तात्या आणि घरातील तिचे चुलती ह्यांनी जे पण सहकार्य केलं, आशीर्वाद दिले, त्यामुळे तिने हे यश संपादन केलं. तुम्ही मराठी आहे ना सर? सध्या मराठी शाळा बंद होण्याच्या रस्त्यावर आहेत. बऱ्याच ठिकाणी मराठी माध्यम, मराठी शिक्षकांच्या पण नोकरीचा प्रश्न आलेला आहे. तुम्ही आज मराठीतील मुलं आज टॉप लेवलला जातात. आज मग इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर कशी करा? आज मराठीची मुलं आज टॉप लेवलला गेली आहेत. सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक आमच्या डोंबिवलीमध्ये एकूण 5 माध्यमिक शाळा आहेत. एक आश्रमशाळा आहे चिंध्याच्या वाडीला आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. परंतु आता जर इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमामध्ये तुलना केली तर आमची मराठी शाळा विद्यार्थी नुसते फक्त गुणाने पास करत नाही, त्यांना एक संस्कारक्षम बनवते. आमचा विद्यार्थी कुठेही भेटला 10वी नंतर तो आमचा पदस्पर्श केल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद घेत नाही. इतर मुलं शिक्षकांना टाळून निघून जातात, पण आमचे विद्यार्थी आमच्या सामोरे येतात, भेटतात आणि
विचारपूस करतात, सर कसे आहात काय आहात. मराठी माध्यमची शाळा आमच्या आजही एकदम छान प्रकारे चालू आहेत. याच्यामागे एकच कारण आहे की राष्ट्रीय शिक्षण संस्था ही एक नावाजलेली संस्था आहे आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ही एक 1968 साली तिची स्थापना झाली. नुकतंच सुवर्ण महोत्सव साजरा झालेला आहे. आजही आमच्या शाळेमध्ये प्रचंड विद्यार्थी संख्या आहे. तुम्हाला दुसरे सांगायचं झालं तर इंग्लिश माध्यमाची मुलं आमच्याकडे प्रवेश घेतात, इंटरनॅशनल स्कूलची मुलं प्रवेश घेतात. यामागचं एकच कारण आहे आमच्या संस्थेचं मार्गदर्शन, त्यानंतर शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम. या उपक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर इंग्रजी माध्यमामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, पण आमच्याकडे तो साजरा केला जात नाही. त्या दिवशी आम्ही वेगळी संस्कृती आम्ही टिकून ठेवलेली आहे. म्हणजे भारतीय संस्कृती कुठेतरी लोप पावते पाश्चिमात्य संस्कृतीमुळे, तर ती टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकांचा भरघोस प्रतिसाद असतो. पालक, शिक्षक, विद्यार्थी, संस्था या एकमेकांच्या साहाय्याने, एकमेकांच्या सहकार्याने आज संस्था नावाजलेली आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मराठीला पुन्हा सुगीचे दिवस येतील. आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. यासाठी आम्ही शिक्षक सतत कार्यशील असतोच. आम्ही पालकांशी संवाद साधतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एकच संदेश द्यायचा आहे की मराठी माध्यमाच्या शाळा ह्या उत्कृष्ट आहेत. फक्त पालकांचं सहकार्य, पालकांनी तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे की आपला जो विद्यार्थी बाहेर पडतो तो जर सक्षम, फक्त गुणाने सक्षम नको, तर तो संस्काराने सक्षम झाला पाहिजे, शिस्तप्रिय झाला पाहिजे, समाजाचा एक तो चांगला नागरिक बनला पाहिजे. त्यासाठी मराठी शाळा ह्या अत्यावश्यकच आहेत. आणि त्या पुढे भविष्यामध्ये मराठी शाळा पुन्हा जे जुने दिवस आहेत त्या मराठी शाळांना पुन्हा येतील आणि भरभराटीला लागतील. त्यामुळं पालकांनी विनंती करतो की सध्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, असा सगळीकडे गाजावाजा होतो आहे. पण पालकांचं सहकार्य, पालकांनी विश्वास ठेवला तरच आपल्या मराठीला पुन्हा सुगीचे दिवस येतील आणि मराठी शाळा पुन्हा भरभराटीने त्या ठिकाणी उदयास येतील. आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आमच्या शाळेमधून जे बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत, आज प्रत्येक देशामध्ये आमचा विद्यार्थी आहे. असा कुठला देश नाही की तिथे आमचा विद्यार्थी कार्यरत नाही. मराठी माध्यमचा विद्यार्थी हा फ्लुएंटली इंग्लिश बोलतो. म्हणजे इंग्रजी माध्यम फक्त इंग्लिश पोपटपंची करण्यासारखी आमची शाळा नाही आहे. आमच्या शाळेमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावतोय आणि देशाचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताच एक लेटेस्ट जर सांगायचं झालं तर यांच्या बॅचमध्ये आम्ही 3 विद्यार्थी IITला लागलेत. हैदराबाद IIT, त्यानंतर पंजाब IIT आणि एक नेदरलँडला त्या ठिकाणी निवड झालेली आहे. हे कशामुळे झालेलं आहे त्यांचं जर आम्ही मत ऐकलं, तुम्ही ऐकत असाल तर ह्या विद्यार्थ्यांचं एकमेव म्हणणं आहे की आमच्या शाळेमुळे आम्ही मोठे झालेलो आहोत. त्यामुळं हेच सहकार्य जर पालकांनी केलं तर आज मराठी शाळा नक्कीच आपला झेंडा फडकवतील आणि पुन्हा त्यांना सुगीचे दिवस येतील. धन्यवाद. तुझ्याकडून शाळेत शिकत आहेत किंवा 10वीला गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं प्रकारे करशील? कशा प्रकारे त्यांनी तुझ्यासारखे 96% मिळवलं पाहिजे? पुढील विद्यार्थ्यांना जे आता 10वीसाठी किंवा इतर कोणत्याही इयत्तेसाठी जे अभ्यासात पुढे येण्याचा प्रयत्न करतात त्यांसाठी एकच मार्गदर्शन म्हणजे शिक्षकांचं मार्गदर्शन. हे तर खूप मोठं आहे, त्याची गरज आता सध्या तर खूप आहे आणि शिक्षक तशी मदतही करतात. मात्र त्याशिवाय आपण शाळेमध्ये राबवल्या जाणारे विविध उपक्रम त्यामध्ये भाग घेऊन आपण किती सक्षम आहोत याचा विचार केला पाहिजे. तसेच आपला धीटपणा वाढवण्यासाठी अजून काय करता येईल याकडे लक्ष गेले पाहिजे. दरवर्षी शाळेतही गॅदरिंग म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन असतं, त्यात आपण वेगवेगळे उपक्रम कसे राबवू शकतो, आपल्यात असलेल्या कला आपण कशा दाखवू शकतो याचंही आपण योग्य रीतीने ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आणि अभ्यासाचं म्हणायला गेलं तर अभ्यास तर जसं आपल्याला शिक्षक सांगतील त्यानुसार केला तर नक्कीच आपल्याला अपेक्षित यश मिळतं. आपण पाहिलं असाल त्या विद्यार्थ्यांनी 96% कसे मिळवले त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. आईवडिलांचं सुद्धा मनोगत ऐकून घेतलं. ज्या शाळेमधून 96% मिळाले त्या शाळेच्या सरांनी सुद्धा सांगितलं. आज प्रत्येक पालक म्हणतो की मला इंग्रजी मीडियममध्ये माझा मुलगा गेल्याच्या नंतर टॉप लेवलला जातो. पण आज आपण अशी वस्तुस्थिती पाहिली आहे की मराठी माध्यमातून शिकून सुद्धा आज आउट ऑफ इंडिया आहेत, आज IITमध्ये मुलं आहेत. आज आपण गाजावाजा करतो की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा यायला पाहिजे, मराठीतून बोलायला पाहिजे.
मराठी शाळा टिकवायला पाहिजेत. पण अशा शाळा जर टिकवता आल्या अशा याची मुलं तर 96% इंग्लिश मिडियमपेक्षा 96% तर मार्क मिळवत असतील पाहिजे. प्रत्येकाला वाटायला पाहिजे की माझा विद्यार्थी मराठी मीडियममधूनच पुढच्या लेवलला गेला पाहिजे. म्हणून इंग्रजीचा गाजावाजा न करता मराठी मीडियम, मराठी भाषा, माझी शाळा, माझी मराठी शाळा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा दर्जा जर उंचवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम हे पहिलं यायला पाहिजे, मराठी शाळेत पहिलं घातलं पाहिजे. कॅमेरामॅन दिनेश हुमनेसह मी रवींद्र जाधव, आपण पाहत राहा प्रकट महाराष्ट्र. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.